हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सर्वात अगोदर तर महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर चला, आज आहे सकाळ, एकदम सकाळची वेळ आहे आणि दीक्षूचं टिफिनची तयारी चालली आहे. उपवास आहे तिचा, त्याच्यामुळे मी टिफिनमध्ये तिला आज नेहमी म्हणजे साबुदाणा खिचडी वगैरे किंवा साबुदाणा वडा असं देते. साबुदाणा वडा तर ना थंड झाल्यावरती चांगला लागत नाही, नरम होतो. मऊ झाल्यावरती तेलकट पण लागतो जरा, म्हणून मी आज ठरवलं की तिला इडली देईन, म्हणजे उपवासाची, किंवा मग डोसा. तर तिला जे पाहिजे ते. तर मी सगळ्यात अगोदर तर इडलीच बनवणार आहे. इडली पटकन होऊन जाईल. डोस्याला थोडासा वेळ लागतो, पण बघूया आता. तिला खरं तर डोसा आवडतो, बघू आता. तर इथे ना रात्रीच मी वरीचं जे तांदूळ आहेत ते भिजत घातले होते आणि साबुदाणा. तर रात्री भिजत घातलेले. तर त्याचं प्रमाण म्हणजे हे 1 वाटी होता तांदूळ वरीचा, आणि म्हणजे भगर बोलतो आम्ही. तर भगर आणि धुवून स्वच्छ रात्री भिजत घातली होती. तर आता ते परत एकदा मी 2 पाण्याने धुवून आणि परत मिक्सरमध्ये ना बारीक करून घेणार आहे, आणि याच्यामध्ये तेवढ्याच प्रमाणामध्ये साबुदाणा टाकणार आहे, सेम प्रमाणामध्ये. तर इथे हे सगळं वाटून घेते, आणि त्याच्यानंतर मी चटणी बनवणार आहे. आपली खोबरं, ओलं खोबरं म्हणजे नारळाची, आणि मिरची एवढंच टाकायला लागेल. आणि शेंगदाणा जर आवडत असेल तुम्हाला तर टाका. मुलांना ना आवडत नाही त्याचा असा जरा याच्या चटणीमध्ये जो येतो ना शेंगदाण्याचा, तर ते आवडत नाही तिला, म्हणून मग मी शेंगदाणे नाही घालणार आहे. पण शेंगदाणे घातल्यावर पण चटणी चांगली लागते. तर इथे मी वाटून घेते. हे तर वाटून झालं आपलं. आता मी त्याच्यामध्ये ना दही घालणार आहे. एक अर्धी वाटी दही आहे, म्हणजे मीडियम साईजची वाटी अर्धी, किंवा 3 चमचे, जवळजवळ छोटे जे चमचे असतात ना आपले, तर ते 3 चमचे भरून घातले दही. दह्याने ना एक चांगला असा थोडासा आंबट असा लागतो डोसा. म्हणजे आपण जसा फर्मेंट करून ठेवतो पीठ, आणि त्याचा थोडासा आंबूस होतो, त्याप्रमाणे लागतो म्हणून. तर आणि दह्याने थोडी म्हणजे टेस्ट चांगली लागते त्यासाठी. तर इथे दही घातले. आता याच्यामध्ये मीठ घालणार आहे, आणि बस मिक्स करून याची इडली पात्रामध्ये इडली बनवत ठेवते एकीकडे, आणि दुसरीकडे मी चटणी वाटून घेते. तर इडली मोडमध्ये मी आता इडली ठेवते पहिल्यांदा. याच्यामध्ये जेव्हा आपण बनवायला घेणार आहोत तेव्हा मी थोडासा एकदम पाव चमचा टाकला याच्यामध्ये सोडा. जर सोड्याच्या ऐवजी जर इनो टाकला ना, तर इनोने जास्त चांगल्या होतात ह्या इडल्या. पण इनो नव्हता माझ्याकडे, म्हणून मी सोडा जो घरातला असतो आपला, तर तोच घातला याच्यामध्ये. तर चला फटाफट घेते. आज जरा लवकर जायचं होतं तिला, जास्तच लवकर थोडंसं, तर माझी जरा घाईच झालेली आता सकाळी. आणि इडली मोडमध्ये लावून टाकते पटकन इडली, आणि मग चटणी पण बनवायला घेते लगेचच. तर इडली तयार चटणी तयार झाली. इडली पण एका बाजूला होते, आणि इथे मी फोडणी दिली आहे चटणीला.
तर चटणीला फोडणी तर आपण बाकी काय उपवास आहे म्हणून टाकू नाही शकत, तर फक्त जिरं घातले तेलावरती. तर तेल किंवा तुपावरती कशावरही घाला, जसं आवडत असेल तसं. आणि खूप मस्त ही चटणी पण लागलेली. आणि इडली डोसा आपण शेवटी ना, तिला इडली नको होती तर मी परत 2 डोसे फटाफट स्पंज डोसा टाईप, म्हणजे थोडे जाडसर असे जे डोसे असतात ना, तसे 2 डोसे पटकन करून दिले, कारण नंतर मग एकदमच घाई झालेली म्हणून. तर त्याच्यामुळे डोसे पण मी तुम्हाला दाखवतेच आहे पुढे. तर इथे तोपर्यंत ठेवला आहे चहा. आणि फटाफट करायला लागतं. सकाळी एकदमच वेळ कमी मिळतो, कितीही लवकर उठलं तरी वेळ पुरत नाही, तसं काहीचं झालेलं आता. तर चला इथे तोपर्यंत चहा होतो आहे, तोपर्यंत मी डबा पण तिचा भरून घेते एका बाजूला. लास्ट मोमेंटला बोलते की मला इडली नको आहे, डोसा पाहिजे. तर मी डोसे पटकन बनवले 2, आणि पटकन झाले डोसे पण. अगदी 5 मिनिट पण नाही लागले 2 डोस्यांना, इतके पटकन झाले. एकीकडे चहा होतो आहे, दुसरीकडे टिफिन भरायची तयारी चालू आहे. आणि दुसरीकडे ना तिचं पण बाकीचं तिची तयारी तिकडे चालू होती. तिची पाण्याची बाटली भरणं, परत आणखीन एखादं फळ वेळ तिला मी देते नेहमी, तर ते देते कट करून तर ते पण चालू असतं दुसरीकडे. म्हणजे हे चालू असतं काय काय. तर इथे डबा केला पॅक. आणि चला आता पटकन बनवते. ते डोसे बनवायला लागणार आहेत मला, तर डोसे बनवते आता पटकन. तिला चहा देते सगळ्यात अगोदर, आणि मग चहा घेईपर्यंत माझे डोसे पण होतील तयार. चला दीक्षूचा टिफिन झाला आहे आणि ती गेली आहे सुद्धा. इथे मी 2 डोसे बनवले, तिला अगोदर देऊन टाकले. त्याच्यानंतर बाकीचे बनवून कोणाला पाहिजे असेल तर दिले. तर आत्ता झालं आहे, वेळ पण झाला आहे भरपूर. आणि सगळं रेडी करून मी ना इथे छानशी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. उपवासाची थाळी तर आजच करायला पाहिजे, किंवा शिवरात्रीच्या दिवशीच असं काय नाही आहे. कोणत्याही उपवासाला तुम्ही याच्यातले 1-2 पदार्थ करू शकता. अशी छानशी मस्त काय काय बनवलं आहे तर ते बघा तुम्ही. साबुदाणा वड्याची ही तयारी केली आहे मी. साबुदाणा वड्यासाठी मी बटाटे उकडून घेतले, तिथे शेंगदाण्याचा कूट भाजून आणि कूट करून घेतलं आहे शेंगदाणे भाजून. त्याच्यानंतर याच्यामध्ये साबुदाणे आणि ही मिरची, जिरं याचं मी वाटण केलं आहे, म्हणजे अशी जाडसर केलं आहे. आणि चांगलं म्हणजे मिक्स होतं. मिरची अशीच कट करून टाकली ना तर मग ती कुठे लागते वड्यामध्ये तर कुठे नाही. तर असं जर वाटण करून घेतलं, म्हणजे वाटण असं नाही आहे, थोडंसं असं जाडसर करून घेतलं आहे, थोडंसं फिरवून मिक्सरवरती. आणि बस याच्यामध्ये मीठ घातले आणि हे सगळं मस्त एकजीव करून घेणारे आणि वडे करणारे याचे. तर हे थोडंसं बाजूला करून ठेवते. आणि तोपर्यंत इथे ना मी बटाट्यासोबतच रताळे पण उकडून घेतले होते आणि रताळ्याचे काप करणारे गोडवाले.
तर रताळा आहे ना, एका पॅनवरती मी तूप घातले आणि तुपावरती हे रताळ्याचे काप असे दोन्ही बाजूने मस्त असे कलर चेंज होईपर्यंत शॅलो फ्राय करणार आहे. आणि अगदी कमी तुपावरती केलं हे सगळं. आणि त्याच्यानंतर वरून याच्यावरती ना बारीक असा कापून तुम्ही गूळ घालू शकता किंवा गूळ पावडर असेल तर ती पण घालू शकता. पहिल्यांदा तर ना कलर चेंज होईपर्यंत असे मस्त दोन्ही बाजूनी परतून घ्यायचे. खूप छान लागतात हे. आणि ऑलरेडी गूळ टाकायलाच पाहिजे असं पण काय नाही, पण थोडंसं गूळ टाकलं ना थोडा स्वाद येतो चांगला, म्हणून रताळा ऑलरेडी थोडंसं गोडच असतं, गोडसर असतं. जर गोड खायची इच्छा नसेल कोणाची तर तुम्ही असंच नुसतं खाल्लं तरीही चालेल, किंवा याचे तिखट काप केले तरी पण चालतात. पण आता तिखट पदार्थ तर असतोच, म्हणून थोडासा एखाद दुसरा स्वीट असायला पाहिजे थाळीमध्ये, म्हणून हे मी काप बनवलेत. आणि हे ना काप असे आम्ही बनवायचो जेव्हा हरतालिकेचा उपवास असतो ना तर तेव्हा बनवतो, कारण तेव्हा तिखट खायचं नसतं, म्हणून मग गोड काहीतरी, तर मग कसं काय करणार, म्हणून रताळ्याचे काप अशा फोडी किंवा काप आणि त्याच्यामध्ये गूळ असं घालून पूर्वी आम्ही खायचो, आई द्यायची बनवून. तर ते मला आठवलेलं आणि म्हणून मी ही शेअर करते तुमच्यासोबत की हे असं बनवलेलं ना खूप छान लागतं. तुपावरती मस्तपैकी परतून घेतले दोन्ही बाजूनी आणि याच्यावरती मी आता गूळ टाकला आहे. गूळ असा मस्त पटकन मेल्ट होतो आणि खूप छान स्वाद येतो या कापांना रताळ्याच्या. तर नक्की करा, कारण ना कधी कधी तिखट खाऊन किंवा हा एकच आपण काहीतरी खातो एरवी उपवास असेल तेव्हा एवढं सगळं तर बनवत नाही बसत. आज आता सगळ्यांचाच उपवास आहे आणि मला थाळी शेअर करायची होती, म्हणून मी तुमच्यासोबत हे सगळं केलं आणि दाखवलं आहे सुद्धा. तर एवढं सगळं तर आपण खात नाही कधी उपवासासाठी, पण एक पदार्थ याच्यातला नक्की करून खाऊ शकतो वेगळा असा. तर याच्यासोबत तुम्ही बटाट्याचे काप पण करू शकता सेम पद्धतीने, सेमच अगदी. बटाट्याचे पण छान लागतात. थोडीशी वेलची पूड जर चालत असेल उपवासाला कुणाला तर वेलची पूड घातली याच्यावरती थोडी भुरभुरली की तरी पण ती पण छान लागते. पण आम्ही वेलची पावडर वगैरे कधी खात नाही उपवासाला, तर म्हणून मग तसं तर नाही करत. तर हे असे जे पूर्वी बनवायचे ना तर तसंच मी सेम बनवले, आई बनवून द्यायची आम्हाला पहिल्यांदा हरतालिकेच्या उपवासाला, मला पूर्ण आठवतं आहे. तर त्याप्रमाणे तर इथे मस्तपैकी शॅलो फ्राय झालेत आणि अगदी खूप छान लागत होते हे. इथे तर ना मुलांना हे असं काही आवडत नाही, तर आम्हीच दोघेजणं फक्त खाल्लं तर ते दोघे तर अजिबात नाही खाणार. तर चला ते झाले, रेडी करून ठेवलेत बाजूला. आणि इथे आपण तळायला घेऊया आता मस्तपैकी गरमागरम साबुदाणा वडा. तर जेवढे साबुदाणे वडे लागणार आहेत तेवढेच मी आता इथे बनवणार आहे आणि बाकीचं तसंच ठेवून देणार आहे. जर जेव्हा कोणाला पाहिजे असेल गरम तर तेव्हा देईल. आज उपवास आहे तर मग सगळ्यांनाच आहे, म्हणजे घरामध्ये दीक्षू तर गेली आहे सकाळी टिफिन घेऊन, पण आम्ही तिघेजणं आहोत घरात. तर जेव्हा भूक लागेल ना तर तेव्हा मग वडे गरम गरम. आता मी फक्त थाळी रेडी करण्यासाठी, तर इथे मस्त वडे ना मी 2 प्रकारचे केले, मध्ये होल पाडून पण करतो ना तर तसे, आणि आपले नॉर्मल जे नेहमी करतो तसे. तर अशी कढईमध्ये तेल चांगलं व्यवस्थित तापून घेतलं आणि मीडियम फ्लेमवरती मी हे तळून घेणार आहे. छानसे दोन्ही बाजूने मोठ्या फ्लेमवरती तळे तर वरून फक्त कुरकुरीत होतात, आतमध्ये कच्चे असतात, मऊ असतात, म्हणून मी छोट्या म्हणजे मीडियम फ्लेमवरती तळते कधी पण. गॅसची फ्लेम स्लो ठेवते आणि मग तळून घेते. तर तसे कुरकुरीत व्यवस्थित करून घेणार आहे साबुदाणा वडा. आणि छानशी थाळीमध्ये आज डोसा पण आहे. सगळंच जेवणासारखी थाळी होते ही. आणि मस्त पोट पण भरतं फुल आणि दिवसभर काय बघायला नको. पण उपवासाला एवढं खाऊ नये असं माझं मत आहे स्पष्ट, कारण उपवास तर उपवासासारखाच पाहिजे. आणि एवढा जर खाऊन पोट एकदमच खूप, आणि एवढं हेवी असतं हे सगळं, साबुदाणा झाला, शेंगदाणे झाले, तर सगळं हेवीमध्ये जातं. तर चला असो, आज शेअर करायचं तुमच्यासोबत, दाखवायच्या रेसिपी म्हणून मी हे सगळं करते आणि दाखवते सुद्धा. तर व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला माझे तर नक्की सबस्क्राईब करा, नवीन असाल तर, केलं नसेल अजूनपर्यंत तर, आणि लाईकही करत जा एक. तर चला वडे मस्त कुरकुरीत लालसर कलरवरती तळून घेतलेत आणि पुढचं पण टाकते जेवढे केलेत तेवढे. आणि याच्यामध्ये ना मी थोडेसे वेफर्स तळेत. हल्दीरामचं जे पॅकेट येतं वेफर्स म्हणजे साबुदाण्याचे जे चिप्सचं पॅकेट येतं ना, तर ते पण मी दाखवतेच आहे थाळीमध्ये. तर ते पण मी फ्राय केले होते याच्यासोबत.
यानंतर ना मी इथे फ्रूट सलाड बनवणार आहे आणि फ्रूट सलाड नेहमी म्हणजे चांगलं लागतं एकदम थंड आणि छान नंतर खाण्यासाठी. अगदी दिवसभरात कधीही वाटलं की थोडंसं काहीतरी खायला पाहिजे फळं वगैरे तर फ्रूट सलाड म्हणून बनवून ठेवलं आहे. याच्यामध्ये कस्टर्ड पावडर असते ना तर ती टाकली आहे थोडीशी मिक्स केली आहे 1 चमचा दुधामध्ये आणि गरम दूध हे कोमट आहे आणि त्याच्यामध्ये तर थोडंसं आणि फ्रूट्स कट करून घेतलेत मी ऑलरेडी जेवढे माझ्याकडे होते ना घरामध्ये तर तेवढी सगळी फळं घेतलीत आणि फळं एका बाउलमध्ये मी कट करून ठेवली. त्याच्यामध्ये चिकू आहे, द्राक्ष आहे, तुमची आवडते असतील तेवढी सगळी फळं तुम्ही घेऊ शकता. ॲपल आहे आणि डाळिंब आहे अशी आहेत आणि याच्यामध्ये दूध घालणार आहे मी आणि ती जी कस्टर्ड पावडरचं आपण मिक्स करून ठेवलं तर ते घालणार आहे. थोडीशी साखर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही साखर घालू शकता याच्यामध्ये. मी खूप कमी प्रमाणामध्ये 2 ते 3 चमचे फक्त साखर घातली होती कारण एवढं सगळं गोड गोड तर खाल्लं जाणार नाही आणि फळं ऑलरेडी गोडच असतात म्हणून तर काही गरज पण नाही आहे तसं तर. पण काही लोकांना आवडतं म्हणून तुम्ही जर पाहिजे असेल तर याच्यामध्ये साखर नक्की घाला. गोड ज्यांना आवडतं खायला तर त्यांनी. मी तर खूप काय टाकलं नव्हतं, अगदी 2 चमचे साखर फक्त छोटे चमचे असतात ना तर तेवढेच टाकलेले. त्याच्यामुळे फळांचा जो नैसर्गिक गोडवा आहे तर तोच याच्यामध्ये चांगला लागतो आणि छान लागतं असं हे फ्रूट सलाड. ह्याला कलर पण येईल थोड्या वेळाने छानसा. तर ही झाली आहे थाळी रेडी. डोसा आहे, ते चिप्स आहेत फ्राय केलेले, इथे मस्त रताळ्याचे काप आहेत, इथे साबुदाणा वडा आहे आणि त्याच्यासोबत गोड दही जे बनवतो वड्यासोबत ते, चटणी आहे, फ्रूट सलाड आहे. तर अशा प्रकारे छानशी थाळी झाली रेडी. थाळी आवडली असेल, रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून आपल्या गोडशा फॅमिलीचा हिस्सा व्हा. परत भेटूच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत, नेक्स्ट माझ्या छानशा रुटीनसोबत. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.